नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती. तर आता आपण आयुर्वेद इतिहासचा तिसरा चॅप्टर बघणार आहे, ज्याचं नाव आहे आयुर्वेद संहिता काल व टीकाकार. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. आता संहिता काळ म्हणजे काय म्हटलं बरं का. हे बघा, चरक संहिता, शुश्रूष संहिता आणि अष्टांग हृदय यांना तीन ज्या संहिता यांना बृहत संहिता म्हटलं जातं. जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणारे लघुत्रय जे कोणत्या आपल्या तीन संहिता आहे, आणि हे जे चरक संहिता, शुश्रूष संहिता आणि अष्टांग हृदय यांना तीन बृहत संहिता म्हटलं जातं. हा तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ध्यानात ठेवा. मग तीन ब्रहित गई मानल्या जातात, म्हणजे तीन ब्रहित संहिता म्हटलेलं गेलेलं आहे. आणि या संहिताच किंवा प्रमुख ग्रंथ सुद्धा आहेत. आयुर्वेदातील प्रमुख ग्रंथ किंवा आयुर्वेदातील प्रमुख संहिता आहेत. आणखी काय म्हटलं, याशिवाय आणखी समकालीन संहिता निर्माण झाल्या. या इसवी सन 7व्या पर्यंतच्या काळाला संहिता काळ असं म्हणतात. ही ध्यानात ठेवा, ह्या MCQ बनू शकतो. इसवी सन 7व्या पर्यंतचा जो काळ होता त्याला संहिता काळ असं म्हटलेलं आहे. आता सर्व आयुर्वेद संहितेची वैशिष्ट्ये, वैशिष्ट्य काय सांगितलंय की रोग लक्षण आणि चिकित्सा ही त्रिसूत्री पद्धतीनुसार मांडल्या गेल्या होत्या. संहिता होत्या हे रोग लक्षण चिकित्सा त्रिसूत्र पद्धतीनुसार मांडल्या होत्या. त्यानंतर देवी मंत्र याग, त्यानंतर चिकित्सा सर्वांना करता येणे शक्य नव्हते, तेव्हा आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती सुटसुटीत मांडली आहे. तेव्हा मग काय होतं, सगळ्यांना चिकित्सा करणं हे शक्य नव्हतं. मग तेव्हा आयुर्वेदची जी चिकित्सा होती या संहितामध्ये सुटसुटीत मांडण्यात आली होती. नंतर काय म्हटलंय, तक्षशिला व नालंदा विद्यापीठात या संहिता शिकण्यास भारतातून नव्हे तर परदेशातून लोक येत होते. जे आपल्या भारतामध्ये जे फेमस युनिव्हर्सिटी होते जुन्या काळातली, ती तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठ जे होतं, ह्या संहिता ज्या होत्या आपल्या चरक संहिता, शुश्रूष संहिता आणि अष्टांग हृदय, या शिकण्याकरिता लोक जे होते ते बाहेर देशातून येत होते. म्हणजे भारतातून येत होते, पण त्यासोबतच बाहेर देशातून सुद्धा लोक या शिकासाठी बाहेरून येत होते. आणखी बघा, आता चरक संहिता बघा, याचे रचनाकार कोण आहे. याचे रचनाकार दिले आत्रेय पुनर्वसूचा शिष्य अग्निवेश मूळ रचित आहे. म्हणजे चरक संहिताचा मूळ रचिता कोण आहे असं जर क्वेश्चन आला तर अग्निवेश याचा मूळ रचित आहे. पण आणखी काय म्हटलं बघा ना, की अग्निवेश संहिता चरकाचार्याने संस्कार करून त्यांना पूर्णतः आणली आणि मग ती चरक संहिता झाली. म्हणजे काय झालं की जे चरक संहिता मेन होती तर ती काय आत्रेय यांचा आत्रेय पुनर्वसू शिष्य जो अग्निवेश होता यांनी मूळ रचली होती. पण काय केलं, जे आपले आचार्य चरक होते यांनी जी अग्निवेशाची जी संहिता होती त्याला काय केलं, ती थोडंफार त्यामध्ये चेंजेस वगैरे करून स्वतःची चरक संहिता लिहिली. आता इथं बघा, असा श्लोक तुम्ही वाचला असेल, जे मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये पाहिला पण असेल, की अग्निवेश कृत्य तंत्रे चरक प्रतिसंस्कृते दृढबल संपूर्ण येते. आता इथं 3 जणांचे नाव आले बरं, अग्निवेश, चरक आणि दृढबल. आता इथं बघा, अग्निवेशांनी तयार केली, चरक यांनी काय केली, प्रतिसंस्कृत केली, आणि दृढबल यांनी काय केलं, त्यामध्ये थोडंफार आणखी काहीतरी ऍड केलं आणि दृढबल यांनी स्वतःची संहिता दिली. तर अशा प्रकारे या 3 संहिता तिथं वर्ण आलेल्या आपल्याला, एका संहितेपासून 3 संहिता. आता बघा कसं आलंय, हा श्लोक प्रसिद्धच आहे, कारण चरकाचार्यांनी जरी अग्निवेश संहितेचे प्रतिसंस्कार केले असले तरी दृढबल त्याने आणखी 41 अध्याय वाढवले आणि ही संहिता आणखी समृद्ध केली. म्हणजे काय झालं की बघा, अग्निवेशन संहिता लिहिली, आचार्य चरक यांनी ती काय केली, प्रतिसंस्कृत केली, थोडीफार त्यामध्ये चेंजेस केले आणखी, आणि मग दृढबल यांनी काय केलं, त्यामध्ये 41 अध्याय ऍड केले. तर मग काय झाले, अशा प्रकारे पूर्ण चरक संहितेचा इतिहास आहे. आता बघा, अग्निवेश संहिता लिहिली इसवी सन पूर्व 1000 वर्ष तिचा कालावधी आला. ध्यानात ठेवा, MCQ लिहू शकतो. त्यानंतर चरक यांनी चरक संहिता लिहिली, प्रतिसंस्करण केली ती, तर तिचा काळ दिला इसवी सन पूर्व 200 शतक. आणि दृढबल यांनी 41 अध्याय ऍड केले त्यामध्ये काय झालं, इसवी सन 4 शतक हे जर काळ दिलेला आहे. आता बघा काय म्हटलंय की आता अग्निवेश त्याचा काळ दिला बरं का. बघा, काळ दिला इसवी सन पूर्व 1000 याचा काळ दिलेला आहे. त्याच्या पिताचं नाव होतं अग्निदेव. त्यानंतर ग्रंथ रचना, त्यांनी कोणतं ग्रंथ लिहिलं, तर अग्निवेश तंत्र हे त्यांनी ग्रंथ लिहिलं होतं. त्यानंतर आत्रेय मुनीचे जे 6 शिष्य होते त्यापैकी हा अग्निवेश सगळ्यात हुशार शिष्य होता. त्यानंतर हे दिलं की अग्निवेश जो आहे ना, अग्निवेश सर्वात बुद्धिमान होता. अग्निवेशांती आणि अंजन निदान, त्यानंतर निदानस्थान हे ग्रंथ अग्निवेशांनी रचले म्हणतात. यात मतमतांतरे आहेत. म्हणजे आता एवढं ध्यानात ठेवा, 3 ग्रंथ आले तिथं, की अग्निवेशांती, अंजन निदान आणि निदानस्थान हे अग्निवेशांनी रचलेले ग्रंथ आहेत. आता बघा, अग्निवेश संहितेची वैशिष्ट्ये, जे अग्निवेशांनी संहिता लिहिली होती त्याची वैशिष्ट्य काय होते, की अग्निवेश संहिता ही इसवी सन काळपूर्वी 1000 वर्ष तिचा कालावधी होता. म्हणजे 1000 वर्षापूर्वी, म्हणजे इसवी सन पूर्व, तेव्हा ती लिहिलेली होती. नंतर बघा आणि काय म्हटलंय, की या संहितेत या संहितेचा व उपनिषदाचा काळ समान असावा. जेव्हा या संहिता ही बनली आणि उपनिषद बी बनत होती, त्या दोघांचा जो काळ होता सारखा काळ असावा असं म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलं, अग्निवेश उत्तम वैद्य होते आणि त्यांनी आपल्या अनुभवातून चिकित्सा स्थानात अनेक कल्प सांगितले.
आता अग्निवेश जे होते ते उत्तम वैद्य होते आणि जे चिकित्सा स्थान यामध्ये आहे तर त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या अनुभवातून जे अनेक कल्पचे वर्णन या अग्निवेश संहितामध्ये केलेले आहेत. आता अशा प्रकारे अग्निवेश झाले. आता चरकबद्दल जाणून घेऊया. आता चरक काय झाले, बऱ्याच जणांच्या मते यांचे गुरु अग्निवेश होते. आता म्हणजे काय, आता हे बघा ना, अग्निवेशांचा जो ग्रंथाला प्रतिसंस्कृत केलेलं आहे चरकांनी, म्हणून काय म्हटलेलं आहे की चरक यांचे काय गुरु जे होते ते अग्निवेश होते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे ध्यानात ठेवा, MCQ शकतो तुम्हाला की अग्निवेशाचे गुरु कोणी, अग्निवेश होते. त्यानंतर यांचा काळ झाला इसवी सन पूर्व 1000 वर्ष यांचा सुद्धा काळ झालाय. आता चरक संहितेचे काही वैशिष्ट्य आले ते जाणून घ्या. अग्निवेश संहितेत चे प्रतिसंस्करण करून ती प्रचलित करण्याचे मोठे कार्य हे संहितेने केले. जी आपली अग्निवेश संहिताची संहिता होती, म्हणजे अग्निवेशांची संहिता होती, तिला प्रतिसंस्कार करून चरक संहिता तयार केली आचार्य चरकांनी. नंतर काय म्हटलं, चिकित्सा स्थानातील श्रेष्ठ ग्रंथ आहे. म्हणजे काय म्हटलंय, जेवढे काही ग्रंथ आहे यामध्ये जेवढं चिकित्सा स्थान श्रेष्ठ आहे तर ती कोणते, चरक संहितेचं चिकित्सा स्थान श्रेष्ठ आहे. असं म्हटलेलं आहे. चिकित्सास्तु चिकित्सास्ते. तर अशा प्रकारे हा श्लोक पण आला, ध्यानात ठेवा, MCQ येऊ शकतो. आणि काय म्हटलं, चरक याचा अर्थ. आता चरकचा अर्थ काय होतो बघा, चरक याचा अर्थ म्हणजे काय होतो, सतत भ्रमण करणारा वय, या चरक याचा अर्थ होतो. आणखी बघा काय म्हटलंय, पंचकर्म यामध्ये सविस्तर वर्णन केलं चरक संहितेमध्ये. आणि काय म्हटलं, इंद्रिय स्थानात मृत्यूसूचक अरिष्ट लक्षणे जे आहेत या चरक संहितेमध्ये वर्णन आहे. आणि काय म्हटलंय, विद्यार्थ्यांना शिष्यांना सौम्य या नावाने संबोधलेला आहे चरकांनी. म्हणून काय हे तुम्हाला MCQ येऊ शकतो पेपरमध्ये. आणखी बघा काय म्हटलंय, चिकित्सेने रोग गुन्हा बरा झाल्या शल्यचिकित्सा करावी असेही काही अध्यायात सांगितले आहे. आता काही चिकित्सेने जर रोग जर बरा नाही झाला तर शल्य म्हणजे सर्जरी करायला सांगितलेली हे बऱ्याचशा अध्यायामध्ये वर्णन मिळतं. आणि असंही चरकाचार्यांनी त्यांच्या चरक संहितेमध्ये वर्णन केलेलं आहे. आता ध्यानात ठेवा, आता रचनामध्ये चरक संहितेमध्ये एकूण 120 अध्याय, त्यामध्ये इंद्रिय स्थान, विमान स्थान अशी दोन हे मुख्य स्थानी तुम्हाला पाहायला मिळतात. हे दुसऱ्या कोणत्याही पाहायला मिळत नाही. इंद्रिय आणि विमान जर म्हटलं तर फक्त तुम्हाला चरक संहितेमध्ये पाहायला मिळतं. आणि जे सूत्र आणि निदान स्थान आहे त्यामध्ये 30 अध्याय एवढं ध्यानात ठेवा. जे निदान, विमान, शरीरस्थाने यामध्ये 12 अध्याय, त्यासोबत इंद्रिय, कल्पस्थान आणि सिद्धिस्थान यामध्ये सुद्धा 12 अध्याय तुम्हाला पाहायला मिळतात. तर असे टोटली आपलं होतं. म्हणजे बघा आता हे झालं. आता बघा इथं काय म्हटलं हे ध्यानात ठेवा, 7 चतुष्क आहे. त्यामध्ये 7 चतुष्क म्हणजे काय म्हटलंय की 4 अध्याय मिळून 1 चतुष्क तयार होतो. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. हे तुम्हाला MCQ येऊ शकतो की किती अध्याय मिळून चतुष्क होऊ शकतो आणि चरक संहितेमध्ये किती चतुष्क आहेत, तर 7 चतुष्क. आता बघा निदान स्थानमध्ये कोणकोणते अध्याय येतात, ज्वर, रक्तपित्त, गुल्म, प्रमेय, कुष्ठ, शोष, उन्माद आणि अपस्मार अशा 8 रोगांचा उल्लेख आहे. इथं तुम्हाला संख्या येऊ शकते बरं का, ध्यानात ठेवा MCQला की निदानमध्ये किती अध्याय, तर निदानमध्ये 8 आहेत. विमानस्थानमध्ये पाहायला गेले तर विमानस्थानमध्ये काही विशेष मानव विमानात अशा प्रकारे श्लोक ध्यानात ठेवा. काही गोष्टीचे विशेषत्व आणि परिणाम सांगितले आहेत, जसं की रस, दोष, वय, बल, द्रव्य, विकार, आहार आणि सात्म्य. विमानस्थानमध्ये याचं वर्णन तुम्हाला पाहायला मिळतं. आणखी बघा आता शरीरस्थानमध्ये काही शरीराची उत्पत्ती, वर्धन आणि आवय इथे थोडक्यात माहिती तुम्हाला पाहायला मिळते, म्हणून त्याला शरीरस्थान म्हटलेलं आहे. त्यानंतर इंद्रियस्थान हेही वैशिष्ट्याचं अरिष्टक म्हणजे अरिष्टक मृत्यू लक्षण हे जे काय आहेत इंद्रियस्थानमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. हे ध्यानात ठेवा, MCQ विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चिकित्सा स्थान हे महत्त्वाचं स्थान आहे सगळ्याचे. यावर तुम्हाला जर बनला तर यावरती जास्त चान्सेस राहतील चिकित्सा स्थानावरती यायचे MCQचे, कारण की महत्त्वाचे स्थान सांगितलेले वैद्याचे. औषध महत्त्व, रसायन, वाजीकरण, ज्वर, रक्तपित्त, गुल्म, अतिसार, कुष्ठ, वातव्याधीचे जे वर्णन पाहायला मिळतं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर कल्पस्थानमध्ये पंचकर्माचं वर्णन पाहायला मिळतं. आणि सिद्धिस्थान जे आहे तर पंचकर्माचे उपद्रव त्यावरती चिकित्सा पाहायला मिळते. अशा प्रकारे होतं ही कोणती आपल्या की चरक संहिताची वैशिष्ट्य होती. आता बघूया ग्रंथरचना, बघूया वैशिष्ट्य. आता काय म्हटलं यामध्ये, त्यामध्ये 36 तंत्रयुक्तीचं वर्णन पाहायला मिळतं. त्यानंतर युक्तीप्रमाणे चरकांनी युक्तीप्रमाण हे काय फक्त चरकांनीच हे मानलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. तुम्हाला MCQ येऊ शकतं. युक्तीप्रमाणे कोणी मानलेलं आहे तर फक्त आचार्य चरकांनीच युक्तीप्रमाण मांडलेलं आहे. त्यानंतर जनोपदंश जे एपिडेमिक डिसीजेस आहे तर व्याधी हे सांगितलेलं आहे कोणी, आचार्य चरकांनीच सांगितलेलं आहे. एवढं ध्यानात ठेवा. 3 पॉईंट तुम्हाला पेपरमध्ये यावरती MCQ पाहायला मिळू शकतो. जनोपदंश महत्त्वाचं आहे. जे एपिडेमिक डिसीजेस तर हे तुम्हाला पुढच्या वर्षी शिकायचं आहे, फक्त ध्यानात ठेवा तुम्हाला MCQ पुरतं. आता संहिता टीकाकार यावरती तुम्हाला MCQ पाहायला मिळू शकतो. महत्त्वाचं आहे की संहिता टीकाकार. आता जे पहिला टीकाकार आहे चक्रपाणी काय यांचा काळ झाला आहे 11वे शतक यांची ग्रंथ लिहिला होते आयुर्वेद दीपिका. हे असं एवढं ध्यानात ठेवा. यामध्ये दुसरं काही महत्त्वाचं नाही की चक्रपाणी यांचा काळ होता 11वे शतक आहे ग्रंथ आयुर्वेद दीपिका. त्यानंतर टीकाकार दुसरा येतो जट्ट यांनी यांचं येतं 9वे शतक आणि यांचा ग्रंथ येतो निरंतर पदव्याख्या.
त्यानंतर तिसरा आहे भटार हरिश्चंद्र. आता भटार हरिश्चंद्र यांचं इसवी सन काय दिलं 6वे शतक दिलं काळ, आणि यांचा ग्रंथ दिलाय चरकन्यास. आणि हे ध्यानात ठेवा. आणखी काय दिलंय गंगाधर रॉय, जे गंगाधर रॉय यांचा काळ ध्यानात ठेवा 1799 ते 1955, आणि ह्यांनी दिलाय जलपक्तरू. हे अशा प्रकारे ग्रंथ लिहिलेला आहे, ध्यानात ठेवा, MCQ लिहू शकतो. त्यानंतर योगेंद्रनाथ सेन यांचा काळ दिला 1870 ते 1918, आणि यांचा दिला चरक उपस्कार. तर हा यांचा ग्रंथ आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर शिवदास सेन यांचं 15वे शतक हा काळ आहे. त्यानंतर तत्व प्रदीपिका हा त्यांचा ग्रंथ होता. मागच्या वर्षी विश्वदास सेनवरती एक पाहायला मिळत, आणि आजच्या 2 वर्षापूर्वी गंगाधर रॉय याच्यावरती तुम्हाला MCQ पेपरमध्ये आले होते की यांची टीका कोणत्या, चरक संहितेवरती टीका कोणत्याचा, असे तुम्हाला MCQ पाहायला मिळाले होते. आता बघा सुश्रुत संहिताचा होता काळ की दुसरे शतक हे हा काळ होता, इसवी सन 2रे शतक. त्यानंतर काय म्हटलंय, महर्षी विश्वामित्र हे त्यांचे पिता होते, जे आचार्य सुश्रुत होते, यांचे पिता काय विश्वामित्र असे यांचे सांगितलेलं आहे. आणखी बघा काय म्हटलंय, आता सुश्रुत संहितेची काही वैशिष्ट्य एवढं ध्यानात ठेवा. आता काय वैशिष्ट्य दिले बघा, की शल्यतंत्र म्हणजे सर्जरीवरील एकमेव ग्रंथ आहे हो. रचना जर बघा तर रचनामध्ये 6 स्थाने सांगितले यामध्ये, आणि 186 अध्याय तुम्हाला पाहायला मिळतात. आता सूत्रस्थानमध्ये एवढं ध्यानात ठेवा, फक्त 46 अध्याय तुम्हाला पाहायला मिळतं. निदान स्थानमध्ये 16 अध्याय, काय सुश्रुत संहितेमध्ये शरीर स्थानमध्ये 10 अध्याय, चिकित्सा स्थानमध्ये किती 40 अध्याय, आणि कल्पस्थान जे आहे त्यामध्ये आगततंत्राचा उल्लेख तुम्हाला पाहायला मिळतो, किंवा विषयतंत्राचा उल्लेख पाहायला मिळतो. त्यानंतर उत्तरतंत्रामध्ये अष्टांग आयुर्वेद सांगितले आहे, ज्यामध्ये 66 अध्याय शेवटी आहे, म्हणून याला उत्तरतंत्र असं म्हटलेलं आहे. आणि काय म्हटलं बघा इथं, जे हे आपले सुश्रुत संहिता यामध्ये तुम्हाला ॲनाटॉमी शरीराचं ज्ञान होतं, शवविच्छेदन म्हणजे शरीराची सर्जरी एका प्रकारे म्हणताना आपल्याला की शरीरावरती सर्जरी कशी करायची काय नाही यामध्ये तुम्हाला कळतं. त्यानंतर पिपिलिका सेवन हे आभ्यंतर प्राणासाठी सांगितले आहे, आणि आज कॅटगटचा वापर ज्या पद्धतीने केला जात आहे ते जुन्या काळातलं सांगितलं सुश्रुत संहितेनुसार सांगितल्याप्रमाणे केला जाईल. एवढं ध्यानात ठेवा, तुम्हाला यावरती MCQ पाहायला मिळू शकतो. आणखी बघा पुढं काय म्हटलं की आता हे एक महत्त्वाचं आहे, स्टेरिलायझेशनसाठी जे शस्त्रतंत्र आपण वापरणे तपासणे सांगितले, हे महत्त्वाचं तुम्हाला यामध्ये उल्लेख आला आहे. त्यानंतर विद्रदी, आश्मरी, लिंगनाश या महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचे वर्णन हे आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर संज्ञाना जे ॲनेस्थेशियाचा तीक्ष्ण मध्य देण्यास सांगितले आहे, हे तुम्हाला सुश्रुत संहितेमध्ये वापर पाहायला मिळतो. त्यानंतर रक्ताचे महत्त्व हे सांगितलेलं आहे, सुश्रुत संहितेमध्ये रक्ताचं महत्त्व सांगितले, हे तुम्हाला MCQ पाहायला मिळू शकतो, ध्यानात ठेवा. आता बघा सुश्रुत संहितेचे काही टीकाकार आणि त्यांचे काळ दिले. आता टीकाकार दिले चक्रपाणी हा पहिला टीकाकार आहे, यांनी 11व्या शतकमध्ये पहिला ग्रंथ लिहिला सुश्रुत संहितेवरती. भानुमती हा ध्यानात ठेवा सुश्रुत संहितेचा हा टीका आहे. त्यानंतर डल्लन यांनी काय लिहिलं आहे, इसवी सन 11वे शतक मध्ये निबंध संग्रह हा नावाचा त्याच्यावरती टीका लिहिली आहे. गैदासचा काळ दिला आहे 988 ते 1038 वर्ष हा त्याचा काळ दिलेला आहे. त्यानंतर न्यायचंद्रिका हा त्यांनी सुश्रुत संहितेवरती टीका लिहिली. त्यानंतर हरणचंद्र चक्रवर्ती यांचा काळ दिला 1860, त्यानंतर ते 1935 पर्यंत त्यांचा काळ दिला आहे, आणि त्यांनी ग्रंथ लिहिला आहे सुश्रुतार्थ संदीपन. तर अशा प्रकारे हा टीका लिहिलेले. त्यानंतर भागो घाणेकर हे महत्त्वाचे ध्यानात ठेवा, यांनी इसवी सन 20वे शतकमध्ये आयुर्वेद रहस्य दीपिका हे ग्रंथ सुश्रुत संहितेवरती म्हणजे टीका लिहिलेले, हे ध्यानात ठेवा, तुम्हाला MCQ विचारलं जाऊ शकतो. नंतर बघा आता वाग्भट बघूया. वाग्भट संहिता म्हणजे अष्टांग हृदय म्हटलं जातं, किंवा अष्टांग संग्रह आपण याला ओळखलं जातो. तर आता बघा अष्टांग संग्रहाबद्दल जाणून घेऊया. आता अष्टांग संग्रहाचे प्रमुख रचिता कोण आहेत, वाग्भट आहे. तर यामध्ये विविध मत दिले, पण ध्यानात ठेवा की प्रमुख रचिते वाग्भट आहे. आता याचा काळ झाला आहे 34 शतक म्हणतं, काही जण 2रे शतक म्हणते. आता जे वृद्ध वाग्भट होतं यांचं 6वे शतक असं म्हटलेलं आहे. यामध्ये खूप कन्फ्युजन आहे, पण कॉमनली ध्यानात ठेवायचं 3रे शतक आहे, ते सर्वसामान्य मत आहे की अष्टांग हृदयाचं कधी जर बनलं असेल तर 3ऱ्या शतकमध्ये बनलेलं आहे. त्याचं 3रा शतक हे त्याचा काळ दिलेला आहे. आणि अष्टांग संग्रह हे वाग्भटाने लिहिलेलं आहे, ते दुसऱ्या शतकात जे आहे ते ब्राह्मण कुटुंबातील उत्कृष्ट वैद्य होता. म्हणजे काय म्हटलं, जेव्हा दुसरं अष्टांग संग्रह जे होतं ते वाग्भटाने लिहिलेलं आहे, आणि जे 2रं शतक होतं तर त्यावेळेस जो हे होता वाग्भट तो एक उत्तम वैद्य होता, आणि तो ब्राह्मण कुटुंबातील वैद्य होता. म्हणजे ब्राह्मण कुटुंबात त्याचा जन्म झाला होता, आणि ते उत्कृष्ट असा वैद्य होता, आणि त्याचे
त्याच्या पुत्रांचे जे नाव होते ते सिंहगुप्त आणि त्याच्या वडिलाचे नाव जे होते सिंहगुप्त ते म्हणजे पुत्राचं नाव बी सिंहगुप्त होतं आणि वडिलाचं नाव सुद्धा सिंहगुप्त होतं आणि त्याचे गुरु अवलोकित बौद्ध होते. त्याचे जे गुरु होते ते अवलोकित बौद्ध होते. हे ध्यानात ठेवा तुम्ही, हे तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर त्यामुळे ग्रंथात देवतांचा व तत्वज्ञानाचा उल्लेख तुम्हाला पाहायला मिळतो आणि जे हे अशा प्रकारे पूर्ण हे आपले वाग्भटबद्दल माहिती होती. आता बघा अष्टांग संग्रह ग्रंथाची वैशिष्ट्य बघा की बहुत्रयातील तिसरा श्रेष्ठ ग्रंथ आहे. जे बहुत्रय मोठे ग्रंथ आहे यातला तिसरा सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे अष्टांग संग्रह. त्यानंतर बघा अष्टांग संग्रह तेव्रत प्रक्तात्रय श्रम, अशा प्रकारे हा श्लोक आला. ध्यानात ठेवा, पेपरमध्ये तुम्हाला MCQ ला विचारला जाऊ शकतो. आता बघा अष्टांग संग्रहामध्ये 6 स्थानं सांगितली, सूत्रस्थान, शरीरस्थान, निदानस्थान, चिकित्स्थान, कल्पस्थान आणि उत्तरस्थल म्हणजे उत्तर स्थान सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 150 अध्याय तुम्हाला पाहायला मिळतं अष्टांग संग्रहामध्ये. त्यानंतर बघा अष्टांग हृदयमध्ये 120 आहेत आणि अष्टांग संग्रहामध्ये 150 अध्याय, एवढं ध्यानात ठेवा, पेपरमध्ये येऊ शकतो. जे अष्टांग हृदय त्यामध्ये 120 आहे आणि अष्टांग संग्रहामध्ये 150 अध्याय तुम्हाला पाहायला मिळतात. आता बघा सूत्रस्थानमध्ये 40 अध्याय, शरीरस्थानमध्ये तुम्हाला शरीराची थोडक्यात वर्णन पाहायला मिळते, निवासस्थानमध्ये 12 अध्याय, चिकित्सांमध्ये 24 अध्याय, कल्पस्थानमध्ये 8 अध्याय आणि उत्तर स्थानात 50 अध्याय तुम्हाला यामध्ये पाहायला मिळू शकतात. आता झाले पाहायला मिळतातच ते अष्टांग संग्रहामध्ये आहे. त्यानंतर अष्टांग संग्रहाची आणखी काही वैशिष्ट्य दिली. अष्टांगाचे वर्णन म्हणून अष्टांग संग्रह नाव दिले, म्हणजे अष्टांग अंगाचं वर्णन केलं आहे, म्हणजे 8 अंगाचं वर्णन केलं म्हणून अष्टांग संग्रह नाव दिलेलं आहे. त्यानंतर सूत्रस्थाने तो वाग्भट, सूत्रस्थाने विषयात वाग्भटांचा ग्रंथ श्रेष्ठ आहे. आता सगळ्या जर चिकित्सास्थानात जर म्हटलं तर चरक संहितेचं चिकित्सास्थान सगळ्यात श्रेष्ठ आहे. तसं सूत्रस्थानात जर सगळ्या ग्रंथात जर म्हटलं तर सगळ्या सूत्रस्थानामध्ये वाग्भटांचं सूत्रस्थान हे सगळ्यात श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. नंतर बघा सुश्रुत संहितेप्रमाणे पंचकर्मात रक्तमोक्षण समाविष्ट केले. जसं सुश्रुत संहितेमध्ये रक्तमोक्षण सांगितलं आहे पंचकर्मामध्ये, तसं यामध्ये सुद्धा रक्तमोक्षणचं पंचकर्मामध्ये वर्णन सापडतं. त्यानंतर चरकाप्रमाणे, युक्तीप्रमाणे व सुश्रुतप्रमाणे रक्त चौथा दोष मानला नाही. म्हणजे काय म्हटलंय, काय इकडे बघा जे चरकाचार्यांनी युक्तीप्रमाण मांडलेलं आहे, तसं सुश्रुतांनी काय केलंय की रक्त चौथा दोष मानलेला नाही. तसाच यांनी सुद्धा काय केलंय की युक्तीप्रमाण मानलेलं आहे आणि त्यासोबत काय म्हटलंय सुश्रुताप्रमाणे रक्तदोष मानलेला नाही यांनी पण. नंतर काय म्हटलंय अष्टांग हृदय रचिता वाग्भट आहे द्वितीय. त्यानंतर काय म्हटलं सूक्ष्म वाग्भट किंवा लघु वाग्भट असे अनेक असलेल्या वाग्भटांनी लिहिले आहे. यांच्या वडिलांचं नाव सिंहगुप्त आहे. म्हणजे अष्टांग हृदय हे मेनली माहिती नाही कोण लिहिलं आहे. इथं वर्णन कसाला वाग्भट म्हणतात, काही वाग्भट द्वितीय वाग्भट म्हणतात, काही सूक्ष्म वाग्भट म्हणतात, काही लघु वाग्भट म्हणतात. पेपरमध्ये जर आलं तर कोण येतं वाग्भट ध्यानात ठेवा. तुम्हाला यावरती असं काही कन्फ्युजिंग क्वेश्चन नसतो. तुम्हाला डायरेक्ट असं वाग्भट येईल किंवा सुश्रुत येईल, चिरक येईल, असं डायरेक्ट नाव येईल. पेपरमध्ये जर अष्टांग हृदयाचे रचिता कोण आहे तर वाग्भट ध्यानात ठेवा. आणि त्यांचे वडील सिंहगुप्त होते आणि त्यांचे पुत्रही सिंहगुप्त होते. आता बघा अष्टांग ग्रंथाची वैशिष्ट्य बघा काय म्हटले, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता दोघातील महत्त्वाचं सार एकत्र करून चिकित्सेच्या दृष्टिकोनातून हा उत्तम ग्रंथ रचिलेला आहे. जो अष्टांग हृदय आहे ना तो अष्टांग संग्रह वेगळा राहिला बरं आणि अष्टांग हृदय हा वेगळा राहिला. आता अष्टांग हृदयामध्ये काय म्हटलं बरं का की जे चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या दोघांचं सार आहे, या दोघांचं जे कंटेंट थोडा कंटेंट घेऊन काय केलेलं आहे अष्टांग हृदय हा ग्रंथ बनलेला आहे आणि उत्तम अशी ग्रंथरचना असे सांगितलेलं आहे चिकित्सनाच्या म्हणजे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून. नंतर बघा काय म्हटलंय दक्षिण भारतातील वैद्यांचा प्रिय असा ग्रंथ हा अष्टांग हृदय सांगितलेला आहे. त्यानंतर काय म्हटलंय ना अति संक्षेप ना अति विस्तृत, म्हणजे खूप संक्षेप पण आहे खूप विस्तृत पण नाही, म्हणजे खूप एकदम शॉर्ट पण नाही खूप एकदम इन डिटेल पण सांगितलेलं नाही, एकदम मीडियम स्वरूपात सांगितलेला हा अष्टांग हृदय ग्रंथ आहे. आता ग्रंथरचनामध्ये 6 तुम्हाला स्थान पाहायला मिळतं, त्यामध्ये 120 अध्याय पाहायला मिळतात. म्हणलं ना अष्टांग जे हृदय त्यामध्ये 120 अध्याय आणि जे अष्टांग काय म्हटलं आपण जे मागं पाहिलं की अष्टांग संग्रह त्यामध्ये 150 अध्याय पाहायला मिळतं. यामध्ये सुद्धा 6 स्थान आहे, यामध्ये सुद्धा 6 स्थान आहे. त्यानंतर सूत्रस्थानामध्ये म्हटलं सूत्रस्थाने तो वाग्भट म्हणजे अष्टांग हृदय जे सूत्रस्थान आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि सगळ्या सूत्रस्थानामध्ये श्रेष्ठ आहे. त्यामध्ये 30 अध्याय पाहायला मिळतात. शरीरस्थानामध्ये 6 अध्याय, निदानस्थानामध्ये 16 अध्याय आणि त्यानंतर जर पाहिलं की चिकित्सानामध्ये 22 अध्याय, कल्पस्थानामध्ये 6 अध्याय आणि उत्तर स्थानामध्ये तुम्हाला 40 अध्याय तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ही संख्या ध्यानात ठेवा, MCQ ला विचारलं जाऊ शकतं. आणि काय बघा अष्टांग हृदयाची आणखी काही वैशिष्ट्य सांगितली. आता यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं टीका आणि टीकाकार. आता बघूया पुढं, हे महत्वाचं आहे. आता अष्टांग हृदय 1 नंबरला दिलं इथं. अष्टांग हृदयामध्ये काय दिलंय टीका आणि टीकाकार दिलंय. आता इथं दिलंय टीकाकार दिलाय. इंदू हा 13व्या शतक वाग्भटांचा शिष्य होता, म्हणजे त्यांना काय टीकाकार इंदू दिलाय. ते 13व्या शतक मध्ये वाग्भटांचा शिष्य सांगितलाय. आता त्यांनी टीका काय लिहिली तर टीका इथं काय इंदुमती आली किंवा शशिलेखा असं वर्णन आहे. त्यानंतर बघा ती हे बघा अष्टांग हृदय. आता अष्टांग हृदय ग्रंथ पाहायला मिळतो. अरुंदत्त हे त्याचे टीकाकार आहे किंवा हेमद्री हे किंवा त्यांचे टीकाकार आहे. आता अरुंदत्ताचे वडील आपल्याला
आपल्याला पाहायला मिळतं मृगांक दत्त आणि हेमद्रीचे वडील पाहायला मिळतात रामदेव. आता अरुण दत्त यांनी कोणतं लिहिलं सर्वांग सुंदर ही टीका लिहिलेली आहे इसवी सन याचा काळ त्याला 1240 आणि हेमद्री यांनी लिहिलं 13व्या शतकामध्ये आयुर्वेद रसायन यांच्यावर अष्टांग हृदयावरती टीका लिहिलेली आहे. अशा प्रकारे अष्टांग हृदय झाली. आता बघा भेल संहिता बघूया. आता भेल संहिताचा काळ त्याला इसवी सन पूर्व 1000 असावा याचा काळ दिलेला आहे. त्यानंतर भेल संहिता बरीचशी चरक संहितेप्रमाणेच मिळती जुळते आहे, म्हणजे एवढं ध्यानात ठेवा, यामध्ये दुसरं काही आहे पण नाही. त्यानंतर भेल संहितेचे 120 अध्याय सांगितलेले आहे. त्यानंतर यामध्ये सूत्रस्थान 30 आहे, निदानस्थान 9, विमानस्थान 8 आहे, शरीरस्थान 9, इंद्रस्थान 12 आहे, चिकित्सास्थान 30 आहे, कल्पस्थान 12 आहे, सिद्धिस्थान 12 असे सांगितले आहे. अग्निवेशाने लिहिलेली संहिता ही फेमस झाली. त्यानंतर तो बुद्धिमान असल्यामुळे भेल संहितापेक्षा जास्त लोकप्रिय आहे ती अग्निवेशाची, पण भेल संहिता ही दुर्लक्षित राहिली, म्हणजे ती काही जास्त एवढी फेमस झाली नाही. नंतर बघा त्यांनी हरित संहिता लिहिली. आता याचं काय आलं, हिचं काळ पण त्याला इसवी सन पूर्व 1000 असा काळ याचा. आणि यामध्ये वैशिष्ट्य ध्यान ठेवा, जे वर्षा, शरद आणि हेमंत या 3 ऋतूंना दक्षिणायन म्हटलंय, तर शिशिर आणि ग्रीष्म या ऋतूंना उत्तरायण असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि आयुष्याच्या यामध्ये चार भागामध्ये वर्णन केलंय, बाल, यौन, प्रौढ आणि वृद्ध असे 4 भागामध्ये वर्णन केलंय. तसंच काय हरित संहितेमध्ये 6 स्थान सांगितले, त्यामध्ये 103 अध्यायामध्ये वर्णन आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये एवढंच महत्त्वाचं, बाकी काही महत्त्वाचं नाही. यावरती तुम्हाला MCQ पाहायला मिळू शकतो. त्यानंतर काश्यप संहिता बघा, काश्यप महर्षीबद्दल मतमतांतर आहेत. आता काश्यप संहिता ही काश्यप ऋषीने लिहिली आणि यामध्ये लोकांचं वेगवेगळं काय मत आहे, कोणी लिहिले, पण ध्यानात ठेवा काश्यप संहिता ही काश्यप यांनी लिहिलेली. नंतर बघा आणखी कश्यप आणि काश्यम अशा 2 नावाने हे काय उल्लेखित आहे, म्हणजे काय कश्यप सुद्धा म्हणतात, काही काश्यम सुद्धा हे लोक म्हणतात. आणखी हा श्लोक ध्यानात ठेवा, कश्येन विवते सह कश्यप, म्हणजे काय म्हटलंय की जो सोमरसाचं सेवन करणार आहे तो कश्यप किंवा सर्व पश्यती सुद्धा म्हटलेला आहे, म्हणजे जो सोमरसाचं सेवन करतो तो कश्यप किंवा सर्व पश्यती असं सुद्धा वर्णन पाहायला मिळतं. पण आणखी सुद्धा याचा दुसरा एक अर्थ होतो कश्यपचा, की काय सगळीकडे लक्ष देणारा किंवा निरीक्षण करणारा कश्यप असाही अर्थ याचा होतो. आता हे झालं याचा अर्थ. आता याचं वडिलांचे नाव जे होते, यांचे मरीची यांचे वडिलांचे नाव होते. काश्यप संहिता लिहिणारे ते भारतकालीन होते, म्हणजे महाभारत जेव्हा घडलं तर ते महाभारता काळाच्या काश्यप संहिता ही लिहिलेली आहे. नंतर बघा काश्यप संहिता काळ बौद्धकालीन असावी. काही जणांचं काय म्हणणं आहे, हे बौद्धकालीन सुद्धा असला, जेव्हा बौद्ध होते तो बौद्धाच्या काळातले सुद्धा असावे, कारण बौद्ध ग्रंथात यांचा उल्लेख आपल्याला सापडतो. म्हणून काश्यप संहिता ॲक्युरेट यांचा काळ कोणाला माहीत नाही की महाभारतात लिहिली की बौद्धकालीन लिहिली. त्यामुळे ध्यानात ठेवा फक्त 2-4 पॉईंट आहे की काश्यप संहिता काश्यप याने लिहिली किंवा कश्यप आणि कश्यप याला सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याचा अर्थ 2 ध्यानात ठेवा, तुम्हाला पेपरमध्ये MCQला विचारले जाऊ शकतो. आणि त्यांच्या वडिलात नाव मरीची, त्यांच्या वडिलात नाव होते. आता काश्यप संहिते वैशिष्ट्य बघा, इसवी सन पूर्व 6वे शतक असावं म्हटले. त्यांचा मुख्य यांचा काय विषय काय होता, बालरोग होता. आता मुख्य जर बालरोग जर म्हटला की बालरोग किंवा पॅडियाट्रिक्सचा विषय जर म्हटला तर कोणत्या संहितेवर आधारित, तर काश्यप संहितेवरती आधारित आहे. त्यानंतर याला काय कोमार भृत्य सुद्धा म्हटलं जातं किंवा कोमार भृत्यंब म्हणतात, याला सुद्धा म्हटलं जातं. कोमार भृत्य किंवा कोमार भृत्यंब सुद्धा याला म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं बघा, यामध्ये स्त्री रोगाची, त्यानंतर गरोदर स्त्री, त्यानंतर यांची चिकित्सा, सुतिकावस्था, त्यानंतर सुतिकामगार, त्यानंतर कुमार कामगार यांचे वर्णन यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे स्त्री रोग असतील, स्त्री रिलेटेड असेल, लेकरां रिलेटेड असेल, जे काही आजार आहे त्यांच्यावरती चिकित्सा या ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर बालरक्षा मंत्र जे सांगितलं यावरती तुम्हाला MCQ पाहायला मिळू शकतो, हे काश्यप संहितेमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर ह्याचे जे मूळ आहे तर मूळ ह्यामध्ये 9 स्थान आहे, यामध्ये 74 अध्याय तुम्हाला पाहायला मिळतं. आणि वात्स्य ऋषी त्यानंतर वृद्धजीवक यांनी काश्यप संहितेवरती प्रतिसंस्करण केलं. ते ध्यानात ठेवा, तुम्हाला MCQला विचारला जाऊ शकतो. वात्स्य ऋषी किंवा वृद्धजीवक यांनी यावरती समजा एक प्रतिसंस्कार केलेलं आहे. नंतर बघा की जे सुवर्णप्राशन आहे ते आज सुवर्णप्राशन आजही आपण लेकरांना देतो. तर ह्याचं एक काश्यप आणि बालकाच्या वृद्धी आणि वृद्धीसाठी सांगितलेलं, म्हणजे बालकाच्या बुद्धी आणि वृद्धीसाठी सांगितलेलं आहे. हे बुद्धी आणि वृद्धीसाठी त्यांची बुद्धी वाढावी आणि त्यांची वाढ व्हावी त्यासाठी सुवर्णप्राशन सांगितलेलं आहे. आणि फक्त रोगाचे जे वर्णन केले ते फक्त तुम्हाला काश्यप संहितेमध्ये पाहायला मिळतं. अशा प्रकारे हा टोटल आपला 3रा चॅप्टर होता, इथं पूर्ण झाले. यावर तुम्हाला बरेचसे MCQ तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळू शकतात, त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवाय तुम्हाला. ह्याचे नोट्स तुम्हाला भेटून जातील. हायलाइटेड पॉईंट तुम्हाला तेवढेच रिवाइज करायचे, या बाहेर पेपरमध्ये कुठेही क्वेश्चन जाणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.